नमस्कार. मी अक्षरा सूर्यवंशी. कायदा मोडलेली, पोलीस खात्यातून हाकलून दिलेली अक्षरा सूर्यवंशी. अहो परत असं नमस्कार म्हणणार नाही ना का? नाही पुरती तुला इंग्रजी फार देव. मग ते गुड मॉर्निंग कशी म्हणाल? गुड मॉर्निंग, मी अक्षरा सूर्यवंशी असं म्हणेल का? कशी म्हणाल होती? अक्षरा म्हणाल की नुसती सूर्यवंशी म्हणाल? काय म्हणाल म्हणजे ती नक्की सांगा बरं. का असं म्हणाल? पोलीस खात्यातून हकलवून दिलेली अक्षरा सूर्यवंशी. हा अशीच म्हणेल ना? अशीच ओळख करून दिली का? हा उर्वशे, तिच्या नावामागचं आडनाव सूर्यवंशी ते तरी कुठं राहणार आहे? होय की. म्हणजे आता ही नुसतीच बिनकामाची अक्षरा. विद्वान बसले वाचायला, मोकळी ड्युटी नाचवायला, असं झालंय तिचं. उर्वशे, लई खुश झालीस ना आज तू? होय तर तुम्ही नाही बाई खुश? अगं एवढ्याशा गोष्टीनं आपण काय खुश होणार आहे का? हा, माझ्या हाताला खास सुटली. ये वा बाहेर. किथून पहिले बाहेर वा. बाहेर वा पहिले. उठायत ना बाहेर वा. अगं ए उर्वशे, खास सुटली म्हणजे काय? मला काय खरूच नाही झाला. अगं खास सुटली म्हणजे पैशाची खास सुटली. आता थोडच दिवस हे सगळं वैभव परत आपल्याला मिळणार आणि फक्त आपलं राज्य असणार इथं. मेनकाचा मेसेज वाच वाच. काय काय लिहिलंय मेनकानं? सुंदर आणि अक्षरा मला वेगळ्या हॉस्पिटलात घेऊन चाललेत. वेगळ्या हॉस्पिटलला घेऊन चाललेत? अगं काय लिहिलंय? नाही कुठलं हॉस्पिटल आहे? डॉक्टर जगतापबाईचं हॉस्पिटल, राजारामपुरे. झालं. तिकडे गेलं म्हणजे आपलं सगळं भांड फुटणार आता. नाही उर्वशे, हे मी काय होऊ द्यायचो नाही. इतकी मरमर केली या सगळ्या गोष्टींसाठी. हातातोंडाशी आलंय बर का आपल्या. यो हातातोंडाशी आलेला घास इतक्या सहजासहजी सोडणार नाही मी. नाही होऊ देणार हे. मेनका, काय ग त्रास होतोय? हो, जरा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. अगं मग आधी सांगायचं ना, मी खिडकी उघडली. अगं नाही, राहू दे. काय काय सांगू? जे काय सांगायचं जाते ते दुसऱ्याच्या गळ्यात बेडा टाकल्यावानी व्हायला लागले. राहू दे, हो दे, काय त्रास व्हायचा ते. अजून तू तोच विचार करतेस मेनका. अगं काय हे? अगं मग विचार करू नको तर कसं करू सांग? मला बी हाय ग तुझी काळजी. उग माझ्यामुळे तुझी फरफट व्हायला लागली. मेनका, अगं असं काही नाहीये. आता हे सगळे विचार मनातनं काढून टाक. आता फक्त तू आणि तुझ्या बाळाचा विचार कर. काही विचार करू ताई? इथं मी मरण का जगन ते काय? अजिबात आता असं काही बोलणार नाहीयेस. हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक आणि शांत हो बाळा. आपण पोहोचू लवकर हॉस्पिटलमध्ये. हा, तुला पाणी हवंय का?
मागच्या काचा जरा उघडा ना प्लीज. ओके ताई. मेनका, ए मेनका, लागलं का तुला कुठे? डोळे उघड, डोळे उघड, डोळे उघड. इकडे बघ माझ्याकडे. पाणी देऊ तुला? पाणी. मला सांग कुठे लागलंय का तुला? मामा 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 उठा मामा. मामा उठा, तुम्हाला काय लागलं नाही ना? उठा, सावकाश सावकाश उठा. उभं राहा सावकाश. सावकाश या या इकडे इथे. थांब एक मिनिट. साहेब काम झालंय. मॅडम डॉक्टर जगताप आहेत का? हो आहेत. पेशंट तपासतायत. त्यांना तुम्ही कळवा ना जरा, मला त्यांना भेटायचंय, जरा अर्जंट काम आहे. हो तरी 15 मिनिटं थांबावं लागेल. पेशंट बाहेर येऊ द्या. 15 मिनिटं? अहो नाही नाही, एवढा वेळ नाही माझ्याकडे. तुम्ही जरा प्लीज काहीतरी करा ना, लवकर जरा. हो सर मी ट्राय करते पण थोडं थांबावं लागेल. याला मेसेज पाठवून ठेवतो. त्यांना चांगला तासभर अडकवून ठेव. हा सेम. तासभर अटकून ठेव. ठीक आहात ना काका तुम्ही? काका लागलं नाही तुम्हाला खूप? मुकामारीकडे लागले. अगं मेनका खूप त्रास होतोय का? हा काय होतंय मग तुला? कुठेतरी मुक्का मार लागलाय बघ, गुडघ्याला लागलाय का? पाय नाही लागले ना? तू काय ए! तुम्ही पैशावाली लोक गरिबांच्या मुळावर उठली. कसली गाडी चालवतो? अरे मेला असता म्हातारा. नाही नाही असं काय बी नाही. हा ना, आमची काय बी चूक नाही बघा. चूक नाही म्हणजे? चूक काय गाडी खाली मारणाऱ्या गरिबाची असते का? तुम्हाला लायसन काय गरिबांना मारण्यासाठी दिलंय का? अहो नाही नाही असं काय बी नाही. अहो गाडीत पेशंट आहे ना म्हणून जरा टेन्शन आहे बघा. आता आलतू फालतू कारण काय देऊ नको. तुला सुट्टी नाही, नाहीतर तू रोज माणसं मारत फिरशील. तुला पोलीस चौकीत नेऊन हाणलंच पाहिजे. तू बस एक मिनिट, मी आलेच. दादा काय चाललंय तुमचं? थांबा जरा. अरे काय अरेरावी करता का आमच्यावर? गाडी खाली माणसं मारायच्या सुपारी घेतल्या काय? अहो काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. गाडीत पेशंट आहे, तो गंभीर आहे. प्लीज आम्हाला जाऊ द्या. कुठे पेशंट? दाखवा आम्हाला. उगा येळ आली की सोंग काढणारी लय भेटतात. तुम्ही एक मिनिट जरा बाजूला येता का? एक मिनिट प्लीज. अहो असं काहीच नाहीये, प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर. नाही नाही, अरे वा, असं नाही चालणार. अजिबात खपून घेणार नाही आम्ही. म्हाताऱ्या कोताऱ्यांना तुम्ही उडून जाणार आणि आम्ही सहन करणार. वा, चांगलाच डाव रंगात आलाय. चांगली खिंड लढवायला लागलाय की. अक्षरा, आता तुझ्या तलवारी, चाकू, सुरे
सगळे या दगडावर घासून बोथट होतात का नाही बघ. मार किती बिवड्या. आपलं ठरलेलंच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचा नाही. अहो बघा तुम्ही त्या काकांकडे, त्यांना काही लागलं सुद्धा नाहीये, आणि जरी काही लागलं असेल ना तरी त्याची जबाबदारी आम्ही घेतो. तुम्ही निघा आता प्लीज. असं कसं निघा? कायद्याने तुम्ही गुन्हा केला आहे, तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. कायद्याची भाषा तुम्ही मला नका सांगू. हा? तुम्हाला माहितीये मी कोण आहे? कोण आहे? IPS अधिकारी अक्षरा सूर्यवंशी. त्यामुळे निघा. चला निघतो, मला जाऊ द्या. अहो असं काय करताय? अहो मला समोरून गाडी आली आणि मला बिरबिरल्यासारखं झालं, बस बाकी काही नाही. अहो मामा, अहो ऐका की, आम्ही दवाखान्यातच जातो आहे, आपण डॉक्टरांना दाखवून घेऊ की. अहो नको नको, मला जाऊ द्या. अहो काका ऐका ना आमचं. अहो ऐका की मामा, अहो डॉक्टरांना दाखवूया ना आपण. अहो नको हो, मला जाऊ द्या प्लीज, मला जाऊ द्या मामा, अहो- मला जाऊ द्या. अहो, हो. ए बाबा, काय होती की नाही सुरू? मालक चालू ना अवघड आहे बघा. तू नको काळजी करू, खूप त्रास होतोय का? हे बघ मी घेऊन जाईन तुला हॉस्पिटलला, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. अक्षरा, अगं गाडी बंद झाली, सुरू होईना म्हणतो. मी एक काम करते, कुठली गाडी थांबते का बघते. हा थांबा. थांबेल कुठली तरी गाडी थांबेल. पोलीस येत नाहीये. थांबतील वाटतं. हे दादा थांबतील. दादा दादा 1 मिनिट थांबा ना, इमर्जन्सी. दादा, आई अंबाबाई मदत कर. कुठली तरी गाडी थांबवू देत, कोणाची तरी मदत मिळवू देत. दादा 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 थांबा इकडे. दादा इमर्जन्सी, गाडीत पेशंट आहे, त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. तुम्ही प्लीज थोड्या वेळासाठी गाडी द्याल का तुमची? प्लीज दादा, प्लीज थोड्या वेळासाठी. ठीक आहे, देतो. मी पेशंटला उतरवते, तुम्ही गाडी वळवा ना प्लीज. अहो तुम्ही याला घेऊन जा, मी इथेच थांबते, पटकन घेऊन जा. त्याचा हात दुखायला लागलाय, तो कसा येईल? बरं ठीक आहे, तू खाली तरी उतर, बघू आपण. उतर, सावकाश, हळू, सावकाश, हळू. अहो जरा धरा हे. थँक्यू. मेनका धीर धर जरा, 2 मिनिटं. मेनका बस, सावकाश बस. पोचू आपण हॉस्पिटलला. थँक्यू दादा. मॅडम, अहो झाले की 15 मिनिटं मॅडम. सूत्र हलवा की तुमचे. अहो कुठे आहे डॉक्टर तुमचे? हो सर, ते बघा आले डॉक्टर. आणि रेस्ट गरजेची आहे. वजन उचलू नका.
आणि सांगितलेली पथ्य नीट पाळा. मॅडम एक मिनिट. आणि कसं आहे, तुमचं हे पहिलंच मुलं आहे. तुमच्या वयानुसार तसं उशीरच झालंय, म्हणून जास्त काळजी घ्यावी लागेल. अरे वा, तुम्हाला अभिनंदन हा. डॉक्टर थांबा जरा. आणि मी काही टेस्ट लिहून दिलात त्या आपण करून घेऊ. ठीक आहे? डॉक्टर अहो माझं ऐकून तरी घ्या. प्लीज थांबा तुम्ही. मेनका मला घट्ट पकडून बस. काळजी नको करू. हे बघ आता हॉस्पिटलमध्ये पोहोचूच आपण. थोडा धीर धर बाळा. हा हो. मेनका मेनका उठ उठ सावकाश. मेनका बघू इकडे. खूप लागले का तुला? कुठे लागले? अगं सांग ना कुठे लागले? अरे देवा. तू काळजी नको करू. लवकरच पोहोचू आपण हॉस्पिटल. हा काळजी नको करू. सावकाश उठ. मला हात दे. हात दे सावकाश. एक मिनिट उभी राहा इथेच. थांब. धीर धर थोडा मेनका. बस बस गाडीवर. सावकाश. काळजी नको करू. आपण पोहोचू हॉस्पिटलला. हा बसली? बोल काय झालं? हो साहेब, कधीपासून फोन लावतोय तुम्हाला, लागतच नाहीये. मुद्द्याच बोल रे. अहो ती अक्षरा निसटली. काय? काय बोलतोयस कळते का तुला? हो, त्या म्हाताऱ्याने पण ऐन वेळेस माती खाल्ली. तटवायचा लय प्रयत्न केला पण निघाले ते. ठेव बोल. एक काम धड तुला जमणार नाही. ठेव. ठीक आहे. मेनका हे बघ काळजी नको करू. आलंच बघ आता हॉस्पिटल. आपण पोहोचू. हा एवढं सगळं पारायण घडून आणलंय खरं, पण आता यशवंत मामानं डॉक्टरला जाळ्यात ओढलं पाहिजे म्हणजे झालं. तेवढं मॅनेज झालं का मी सुटले ना तर वाट लागाय बसले सगळ्याचीच. देवी आई थांबव आता. अखेर बास झालं. मेनकांतीचं बाळ सुखरूप असू दे. या घरात आता आणखी काही विपरीत घडायला नको. देवी आई मला मान्य आहे माझी चूक झाली, पण मला माझ्या बहिणीची काळजी वाटणं स्वाभाविक आहे ना ग. मी रागाच्या भरात बरंच काही बोलून गेले, पण ते कोणाच्या तरी जीवावर बेतेल असं मला नव्हतं वाटलं ग. माझी चूक झाली. तू हवं तर त्या चुकीची शिक्षा मला दे, पण मेनका आणि तिचं बाळ त्यांना. शरू काही वाईट होणार नाही. तू नको काळजी करू आणि स्वतःला असा दोष बी देऊ नको. आपल्या घरावर देवी आईची कृपा आहे. माझी खात्री आहे ती काही वावगं होऊ देणार नाही. विश्वास ठेव. शरू देवी आईनं कौल दिला आहे. आता बघ तू यापुढे जे होईल ना
ते चांगलंच होईल. डॉक्टर, माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे जे तुम्ही करालच. माझं काही खरं नाही. ऐकू मेनका थोडे सहन कर ग. हे बघ दवाखान्यात आलो की नाही आपण. चल चल आलोय ना दवाखान्यात. डॉक्टर हो शांत. डॉक्टर प्लीज हिला चेक करा. हिला लागलंय खूप. जरा परिस्थिती बिकट आहे. प्लीज डॉक्टर ऐका ना, लई पोटात दुखायला लागलंय पण मी आताच पडले. मला चेक करा, काहीतरी करा. तुम्ही शांत व्हा जरा, मी चेक करते. तुम्ही माझ्यासोबत आत चला. मॅडम तुम्ही इथेच थांबा, मी चेक करते आणि तुम्हाला बोलवते. बरं ठीक आहे. हे रिपोर्ट. चला चला आत चला माझ्या. मॅडम अजून एक इमर्जन्सी आहे. कोण? गेले कदाचित. ठीक आहे, ते आल्यावर तू आत पाठव, मी यांना चेक करते तोपर्यंत. चल. अक्षरा, अक्षरा कशीस तू आणि मेनका कुठे? मी ठीक आहे. तिला चेकअपला नेलंय. तुम्ही ठीक आहात? तुमचा हात? हा बरं आहे बरं आहे. कसं आता मेनका बरी असावी आणि बाळही.